निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचारानं जोर घेतलेला आहे। कुठे कसा प्रचार सुरू आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यामध्ये पालिका निवडणुकीचे 15,931 उमेदवार, 884 जणांची निवडणुकीतनं माघार। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा सर्वाधिक उमेदवार। मुंबईमध्ये 227 जागांसाठी तब्बल 1,700 उमेदवार रिंगणात, तर पुण्यामध्ये 165 जागांसाठी 1,166 उमेदवार। मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे, फडणवीसांच्या 5 जाहीर सभा, तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपुरात रोड शो संपन्न, तर फडणवीसांनी प्रचाराचा आज नारळ फोडला। फडणवीसांच्या स्वागताला सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते। भाजपकडून ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कामावर वेबसाईटच्या माध्यमातून टीका। मिठी नदी घोटाळा, पत्राचाळ घोटाळ्यासह विविध घोटाळ्यांवर भाष्य। भाजपनं वेबसाईटच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचलं। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येण्यासाठी नागरिकांकडून गाऱ्हाणं, तर शिवडीमध्ये प्रचारादरम्यान गाऱ्हाणं घातलं। प्रभाग क्रमांक 206 चे उमेदवार सचिन पडवळ यांच्या प्रचारादरम्यान हे गाऱ्हाणं। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजित पवारांना प्रश्न विचारणारे बॅनर्स। अजितदादा जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार करणार का? हाच का दादाचा वादा, असा बॅनरवर सवाल। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंचं सिंधुदुर्गमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबई गोवा महामार्गावर नारायण राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ बदलाची, असा आशय या बॅनरवर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट लेकीच्या प्रचारासाठी मैदानात। हर्षदा शिरसाट प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात। संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये सभा। आता बघूयात मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या 22 बंडखोरांवर कारवाई करत बंडखोरांची पक्षातनं हकालपट्टी। पक्षशिस्तीचं पालन न केल्यानं कारवाई केल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का। मनसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे यांचा भाजपात प्रवेश, तर याचवेळी रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश। जळगावात जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे पती पत्नी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात। महिन्याभरात पूर्वीच महाजन दाम्पत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतनं भाजपात प्रवेश केला होता। भिवंडीमधील काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल। काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांच्या तक्रारीवरून भाजपचे उमेदवार यशवंत टावरे आणि त्यांच्या कुटुंबियांसह समर्थक अशा 11 एकूण जणांविरोधात तक्रार। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यात एका 56 वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या। हडपसरमधील एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याचं समोर, तर सादिक उर्फ बाबू कपूर असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव। मालेगाव मनपा आचारसंहिता कक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये। रस्त्यावर विनापरवानगी लावलेले बॅनर्स काढले, तर रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते बॅनर्स। विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी संबंधित पक्षाला नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी, तर महापालिका आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची ही पाहणी। नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप। अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग। नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागांमधील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात। नंदुरबारमधून स्थलांतर झालेल्या मजुरांसाठी आता मतदानाची व्यवस्था करावी। आदिवासी नेते किरसिंग काचवे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे। मोठ्या प्रमाणावर मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यांमध्ये गेल्यामुळे आता मतदानाचा टक्का घसरण्याची ही शक्यता। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार। उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये सभा होणार। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंची 10 जानेवारीला सभा होणार। नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसेल असा विश्वास माजी खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय। विधानसभा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता आणि तो कायम राहील असंही गोडसेंनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा निशाणा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याबाबत माझ्या प्रतिक्रियेचा हा जुना व्हिडिओ दाखवा, सावंतांची मिश्किल टोलेबाजी।
छत्रपती संभाजीनगरमधील 2012चा आंतरजातीय विवाहातील कथित हल्ला प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह यातनं 48 जणांची निर्दोष मुक्तता. 14 वर्षांनंतर 48 जणांची यातनं निर्दोष मुक्तता. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांना सोशल मीडियावरून धमक्या. बांगलादेशी आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंविरुद्ध बोलत असल्यानं धमकी आल्याचा आनंद दुबेंचा दावा. धमकी प्रकरणी आनंद दुबेंची पोलिसात तक्रार. अकोल्यामध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार. दरम्यान शिवणी या भागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मतदानावर बहिष्कार घालण्यात आलाय. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर्स देखील या परिसरात लावण्यात आले. मावळमध्ये विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सवाला अजित पवारांची उपस्थिती. याचवेळी अजित पवारांनी वारकऱ्यांसोबत पंक्तीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. अकोल्यामध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कोकणच्या लाल मातीतील दशावतार आता ऑस्करच्या शर्यतीत. तर दशावतार या एकमेव मराठी चित्रपटाची ऑस्करसाठी निवड. अकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरलाय. राज्यामध्ये HSRP क्रमांक प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा अद्याप मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणी झालीच नाही. मात्र अद्यापही नागपूर जिल्ह्यात 13 लाखांपेक्षा अधिक वाहनांनी नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाहीये. मूळच्या नागपूरकर असलेल्या निलांबरी जगदाळे यांची पंजाबच्या पोलीस महानिरीक्षकपदी निवडणी. तर 2008 मध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये रुजू झालेल्या निलांबरी यांनी पंजाब केडर निवडलं होतं. निलांबरी यांच्याकडे सध्या गुप्तचर विभागाचा अतिरिक्त पदभार. नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज बंद. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. तर सोमवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. सिंधुदुर्ग विमानतळ आता 24 तास खुलं राहणार. पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल यंत्रणा आता पूर्णपणे कार्यरत. कोकणात येणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार. वाशिममध्ये शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेला गती. नाफेड केंद्रावर आतापर्यंत 2,72,000 क्विंटल सोयाबीनची 5,328 रुपये हमी भावानं खरेदी.